कन्या राशी, तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून एक विचित्र शांतता आहे का? जणू काही सगळं थांबलंय, पण आता कुठेतरी असं वाटतंय काहीतरी मोठं घडणार आहे. ही भावना साधी नाही, हा ब्रह्मांडाचा पहिला संकेत आहे. 19 एप्रिलची अक्षय तृतीया. हा दिवस तुमच्यासाठी फक्त शुभ नाही, हा तुमच्या नशिबाला अचानक वळण देणारा गूढ क्षण आहे. दैवी योजना तुमच्यासाठी आधीच तयार आहे. कन्या राशी, तुमच्या आयुष्यात जे काही उशिरा मिळालं, जे काही अडथळे आले, ते सगळं अपयश नव्हतं. ते ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत होतं. आता ती वेळ आली आहे जिथे तुमचं नशीब हळूहळू नाही तर अचानक बदलायला लागणार आहे. ब्रह्मांडाचे गुप्त संकेत, लक्ष द्या. या काळात तुम्हाला काही खास संकेत मिळतील. अचानक एखादी आयडिया मनात येणं, एखादी व्यक्ती जी योग्य वेळी मदतीला येईल, किंवा एखादी संधी जी सुरुवातीला छोटी वाटेल, पण हे सगळं साधं नाही. हे तुमच्या आयुष्याला पुढे नेण्यासाठी दैवी मार्गदर्शन आहे. अचानक बदलणारा प्रवाह असेल. पैसा हळूहळू नाही तर अचानक येण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत येतील, नवीन इन्कम सोर्स सुरू होईल, किंवा एखादी अनपेक्षित फायनान्शियल हेल्प मिळेल. पण एक गुप्त नियम लक्षात ठेवा, पैसा येतो तसा जातोही, जर तुम्ही त्याचं योग्य व्यवस्थापन केलं नाही तर. नोकरी आणि व्यवसाय, तुमची दिशा बदलते. नोकरी करणाऱ्यांसाठी एक अशी संधी येईल जी सुरुवातीला थोडी रिस्की वाटेल, पण तीच तुमचं करिअर पुढच्या पातळीवर नेईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादी नवीन डील किंवा आयडिया जो तुमचं फ्युचर इन्कमचं मजबूत पाया ठरेल. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, तुम्ही तयार आहात, आता मागे पाहू नका. आतील बदल आणि आध्यात्मिक जागृती. या काळात तुम्हाला स्वतःमध्ये एक बदल जाणवेल. ज्या गोष्टी आधी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता कमी महत्त्वाच्या वाटतील, आणि जे खरं समाधान देतं त्याकडे तुमचं लक्ष जाईल. हा बदल म्हणजे तुमचं खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. गुप्त रक्षण, तुम्ही सुरक्षित आहात. कन्या राशी, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे लढत आहात, पण सत्य वेगळं आहे. एक दैवी शक्ती सतत तुमचं रक्षण करत आहे. जे धोके होते ते टळले, जे चुकीचे लोक होते ते दूर गेले, आणि आता योग्य वेळ, योग्य लोक आणि योग्य संधी तुमच्याकडे येत आहे. तुमच्यासाठी काही विशेष दैवी उपाय आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी शांत बसा आणि मनात 11 वेळा म्हणा, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात येऊ दे. त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. हा उपाय तुमचं नशीब वेगाने बदलू शकतो. कन्या राशी, जे काही घडतंय ते अचानक नाही, ते सगळं आधीपासून ठरलेलं आहे. तुमचं नशीब बदलतंय आणि तुम्ही त्याच्या अगदी जवळ आहात. कदाचित 19 एप्रिल हा एक फक्त दिवस नाही, तो तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. कन्या राशी, कधी असं वाटतं का सगळं नीट करत असूनही काहीतरी हातातून निसळतंय? जणू तुम्ही धावत आहात, पण जिथे पोचणार आहात तो मार्ग अजूनही दिसत नाही. थांबा, कारण ही धावपळ व्यर्थ नाही. ब्रह्मांड शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत होतं, आणि 19 एप्रिल अक्षय तृतीया हा तो क्षण आहे जिथे ती दैवी योजना प्रत्यक्षात दिसायला लागणार आहे. ब्रह्मांडाची योजना, आधी गोंधळ मग चमत्कार. तुमच्या आयुष्यात अलीकडे जे काही विस्कळीत झालं, काही कामं थांबली, काही लोक दूर गेले, काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, हे सगळं अपयश नव्हतं. ही जागा रिकामी केली जात होती काहीतरी मोठं येण्यासाठी, आणि आता हळूहळू नाही तर अचानक गोष्टी जुळायला लागतील. कन्या राशी, तुमच्यासाठी पैसा ढोल ताशा वाजवत येणार नाही, तो शांतपणे पण सतत तुमच्या आयुष्यात येऊ लागेल. एखादा जुना अडकलेला पैसा परत येईल, एखादी छोटी इन्कम सुरू होईल जी पुढे मोठी बनेल, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला फायनान्शियली मदत करेल योग्य वेळी. सुरुवातीला तुम्हाला वाटेल इतकंच, पण हाच तो ब्रह्मांडाचा नियम. मोठा पैसा नेहमी छोट्या सुरुवातीतूनच वाढतो. जर तुम्ही संयम ठेवलात तर हा छोटा प्रवाह पुढे नदी बनेल. नोकरीत असाल तर तुमच्यावर एक नवीन जबाबदारी येईल. सुरुवातीला ती थोडी कठीण वाटेल, पण हाच तो क्षण आहे जिथे तुमची खरी किंमत सिद्ध होणार आहे. एक आयडिया, एक कॉन्टॅक्ट किंवा एक डील जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचा मुख्य टर्निंग पॉईंट ठरेल. ब्रह्मांड तुम्हाला हलक्या आवाजात सांगतंय, तू तयार आहेस, आता मागे वळून पाहू नकोस. कन्या राशी, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही खूप काही सहन केलं, तुम्ही खूप काही मनात ठेवता, पण आता ते सगळं बाहेर येणार आहे. नात्यात स्पष्टता येईल. जे खोटं आहे ते दूर जाईल, आणि जे खरं आहे ते अधिक मजबूत होईल. कदाचित एखादं नातं संपेल किंवा एखादी नवीन नातं सुरू होईल, पण शेवटी तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला खरं प्रेम मिळेल.
या काळात एखादी छोटी गोष्ट, एखादी अचानक भेट किंवा एखादा विचार हे सगळं संकेत असतील, पण ब्रह्मांड कधीही मोठ्याने बोलत नाही, ते फक्त हळूच दिशा दाखवतं. जर तुम्ही शांत राहून ऐकलत, तुम्ही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. कन्या राशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सूर्याला नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला मिळू दे. आणि त्या दिवशी कोणालाही न कळत मदत करा. हा छोटासा उपाय तुमचं नशीब गुपचूप बदलायला सुरुवात करेल. कन्या राशी, सगळं एकदम बदलणार नाही, पण बदल सुरू झाला आहे. पैसा येतोय, संधी येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आतून बदलत आहात. कदाचित तुम्हाला अजून पूर्ण चित्र दिसत नसेल, पण काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि हसाल, कारण तुम्हाला कळेल ब्रह्मांडाने जे काही केलं ते सगळं तुमच्यासाठीच योग्य होतं. कन्या राशीसाठी एक मोठा पॅटर्न दिसत आहे. तुम्हाला सगळं लेट मिळतं, पण जे मिळतं ते स्टेबल आणि लॉंग टर्म असतं. ही अक्षय तृतीया म्हणजे उशीर संपून प्रवाह सुरू होण्याची सुरुवात आहे. साधं भविष्य सांगत नाही, पण तुमच्यासाठी खास. तुमच्याकडे एक गुपित स्किल आहे, तुमच्याकडे एक गुपित कला आहे. कम्युनिकेशन, टीचिंग, हिलिंग, ऑर्गनायझिंग, रायटिंग, काहीही असू शकतं, पण हेच कला पुढच्या काळात तुमचं इन्कम सोर्स बनू शकतं. कन्या राशीचे लोक नेहमी विचार करून, नीट नियोजन करून पुढे जातात, पण यावेळेस सगळं तुमच्या नियोजनानुसार नाही, तर ब्रह्मांडाच्या नियोजनानुसार चालणार आहे. काही गोष्टी उशीर घडत आहेत, काही लोक दूर गेले, हे सगळं वाईट नाही. ही जागा रिकामी केली जाते जेणेकरून योग्य गोष्टी तुमच्याकडे येतील. कन्या राशी, तुमच्यासाठी पैसा एकदम मोठ्या प्रमाणात येणार नाही, पण तो थांबणारही नाही. छोट्या छोट्या मार्गाने पैसा येऊ लागेल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला पैशाचं योग्य नियोजन करता येईल. हा काळ तुम्हाला शिकवेल पैसा साठवणं आणि वाढवणं कसं करायचं. नोकरी करणाऱ्यांसाठी तुमच्यावर एक नवीन जबाबदारी येईल. सुरुवातीला ती जड वाटेल, पण हळूहळू तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. कन्या राशी, सगळं एकदम बदलणार नाही, पण बदल सुरू झाला आहे. पैसा येईल, योग्य लोक भेटतील आणि तुमचं मनही स्थिर होईल. फक्त एक गोष्ट करा, स्वतःवर आणि त्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवा.